After definition, advantages, disadvantages, types of emulsion, test for identification of type of emulsion, we will see the formulation of emulsion. In formulation of emulsions, सिलेक्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट. तर फॉर्म्युलेशन ऑफ इमल्शनमध्ये काय इम्पॉर्टंट असतं तर फर्स्ट सिलेक्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट. आपण आधीच डायग्राम बघितल्या वॉटर इन ऑइल इमल्शन आणि ऑइल इन वॉटर इमल्शन. काय काय बघितलं ऑइल इन वॉटर इमल्शन आणि वॉटर इन ऑइल इमल्शन. तर सिलेक्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट तर त्यामध्ये काय आहे सिलेक्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट. अँड इमल्सिफाइंग एजंट इज अन मटेरियल that enhances the stability of an emulsion, that is prevention of coalescence and reducing creaming. काय म्हटलेलं आहे an emulsifying agent is any material that enhances the stability of an emulsion, that is prevention of coalescence and reducing creaming. The ideal emulsifying agent is colorless, odorless, tasteless, non-toxic, non-irritant and able to produce stable emulsions at low concentrations. काय म्हटलेलं आहे सिलेक्शन ऑफ इमल्सिफाइंग एजंट्स और इमल्सिफायर. An emulsifying agent is any material that enhances the stability of an emulsion. काय तर stability of an emulsion, that is काय प्रिव्हेन्शन ऑफ कोॲल्सन्स अँड रिड्युसिंग क्रीमिंग. आणि अजून काय रिड्यूस करतं तर क्रीमिंग. द आयडियल इमल्सिफाइंग एजंट इज कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस. काय द आयडियल इमल्सिफाइंग एजंट इज कसे आहे तर कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस अँड नॉन टॉक्झिक, नॉन इरिटंट अँड एबल टू प्रोड्यूस स्टेबल इमल्शन्स ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. काय म्हटलेलं आहे तर द आयडियल इमल्सिफाइंग एजंट इज कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस, नॉन टॉक्झिक, नॉन इरिटंट अँड एबल टू प्रोड्यूस स्टेबल इमल्शन्स ॲट लो कॉन्सन्ट्रेशन्स. एक्झाम्पल ऑफ इमल्सिफाइंग एजंट्स काय म्हटलेलं आहे तर कार्बोहायड्रेट मटेरियल्स, ॲकासिया, ट्रागाकांथ, आगार, पेक्टिन, O/W इमल्शन. खाली काय दिलेलं आहे प्रोटीन सबस्टन्सेस, जिलॅटिन, येगॉल्क, केसिन, O/W इमल्शन. त्यानंतर आहे हाय मॉलिक्युलर वेट अल्कोहोल्स. काय म्हटलेलं आहे हाय मॉलिक्युलर वेट अल्कोहोल्स. त्यामध्ये आहे स्टिअरिल अल्कोहोल, सिटिल अल्कोहोल, ग्लिसरील मोनोस्टिअरेट O/W इमल्शन, कोलेस्टेरॉल O/W इमल्शन. तर काय काय म्हटलेलं आहे इमल्सिफाइंग एजंट्समध्ये. आणि इमल्सिफाइंग एजंट इज एनी मटेरियल व्हॉट इट हॅपन्स और व्हॉट इट डुईंग इज एनी मटेरियल दॅट एनहान्सेस द स्टॅबिलिटी ऑफ ॲन इमल्शन्स. काय करते एनहान्स करते काय तर द स्टॅबिलिटी ऑफ ॲन इमल्शन. इमल्शनची स्टॅबिलिटी एनहान्स करते. दॅट इज प्रिव्हेन्शन ऑफ कोॲल्सन्स अँड रिड्युसिंग क्रीमिंग. दॅट इज काय करते प्रिव्हेन्शन ऑफ कोॲल्सन्स अँड रिड्युसिंग क्रीमिंग. काय करते तर प्रिव्हेन्शन ऑफ कोॲल्सन्स अँड रिड्युसिंग क्रीमिंग. कोॲल्सन्स प्रिव्हेंट करते आणि क्रीमिंग रिड्यूस करते. द आयडियल इमल्सिफाइंग एजंट इज कलरलेस, odorless, tasteless, non-toxic, non-irritant and able to produce stable emulsions at low concentration. काय म्हटलेलं आहे द आयडियल इमल्सिफाइंग एजंट इज कलरलेस. कसं आहे आयडियल इमल्सिफाइंग एजंट इज कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस, नॉन टॉक्झिक, नॉन इरिटंट अँड एबल टू प्रोड्यूस स्टेबल इमल्शन्स ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. काय म्हटलेलं आहे अँड एबल टू प्रोड्यूस स्टेबल इमल्शन्स ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. एक्झाम्पल ऑफ इमल्सिफाइंग एजंट्स काय काय दिलेले आहेत तर कार्बोहायड्रेट मटेरियल्स. मग त्या कार्बोहायड्रेट मटेरियल्समध्ये काय काय दिलेले आहेत तर ॲकासिया, ट्रागाकांथ, आगार, पेक्टिन, O/W इमल्शन्स. त्यानंतर दिलेला आहे प्रोटीन सबस्टन्सेस.
तर प्रोटीन सबस्टन्सेसमध्ये काय काय दिलेलं आहे तर जिलॅटिन, एग्यॉल्क, केसिन, O/W इमल्शन. त्यानंतर खाली दिलेलं आहे हाय मॉलिक्युलर वेट अल्कोहोल. काय दिलेलं आहे हाय मॉलिक्युलर वेट अल्कोहोल. तर मग त्यामध्ये आहे स्टिअरिल अल्कोहोल, सिटिल अल्कोहोल, ग्लिसरील मोनोस्टिअरेट, O/W इमल्शन, कोलेस्टेरॉल O/W इमल्शन, कोलेस्टेरॉल W/O इमल्शन्स. तर हे दिलेले आहे एक्झाम्पल. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन इन अकॉर्डिंग टू मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. काय म्हटलेलं आहे इन अकॉर्डिंग टू मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. त्यामध्ये आहे ओरल, एक्सटर्नल, पॅरेंट्रल, रेक्टल. तर ओरलमध्ये काय दिलेलं आहे कॅस्टर ऑइल, लिक्विड पॅराफिन. त्यानंतर एक्सटर्नलमध्ये दिलेलं आहे O/W और W/O ऑफ इमल्शन. त्यानंतर पॅरेंट्रलमध्ये दिलेलं आहे व्हिटॅमिन्स. त्यानंतर रेक्टलमध्ये दिलेला आहे एनेमा. काय काय आहे तर ओरलमध्ये कॅस्टर ऑइल, लिक्विड पॅराफिन. त्यानंतर एक्सटर्नलमध्ये आहे O/W और W/O ऑफ इमल्शन. त्यानंतर पॅरेंट्रलमध्ये आहे व्हिटॅमिन्स, रेक्टलमध्ये आहे इनेमा. हे आहे क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन. हे कशामध्ये येतं तर क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन्स इन अकॉर्डन्स टू देअर मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आणि आधी जे बघितलं ते काय बघितलं क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन्स इन अकॉर्डन्स टू द टाईप ऑफ इमल्सिफाईंग एजंट्स यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ ॲन इमल्शन. त्यामध्ये त्याचे एक्झाम्पल बघितले. आणि आता बघितलं अकॉर्डिंग टू मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. त्यामध्ये ओरल, एक्सटर्नल, पॅरेंट्रल आणि रेक्टल. त्यानंतर आपण बघणार आहे HLB व्हॅल्यूज ऑफ इमल्सिफाईंग एजंट्स. काय तर HLB व्हॅल्यूज ऑफ इमल्सिफाईंग एजंट. तर इमल्सिफाईंग एजंट्स काय दिलेलं आहे HLB व्हॅल्यू काय काय तर ॲकासिया 8.0, सोडियम लाउरेट स्पॅन 20 8.6, सॉर्बिटन स्टिअरेट 4.7, पॉलीसॉर्बेट 20 16.7, पॉलीसॉर्बेट 80 15.0, सोडियम लाउरिल सल्फेट 40, सोडियम ओलिएट 18, ट्रागाकान 13.2, ट्रायइथॅनोलामाइन ओलिएट 12. तर हे काय आहे HLB व्हॅल्यूज ऑफ इमल्सिफाईंग एजंट. तर त्यामध्ये काय काय दिलेलं आहे ॲकाशिया, सॉर्बिटन लाउरेट, सॉर्बिटन स्टिअरेट, पॉलीसॉर्बेट 20 16.7, पॉलीसॉर्बेट 80 15.0, सोडियम लाउरिल सल्फेट 40, सोडियम ओलिएट 18, ट्रागाकान 13.2, ट्रायइथॅनोलामाइन ओलिएट 12. त्यानंतर नॅचरल इमल्सिफाईंग. त्यानंतर आहे नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम ॲनिमल सोर्सेस. पण त्याआधी आपण बघूया HLB स्केलची डायग्रॅम. त्याआधी बघूया HLB स्केलची डायग्रॅम. तर ही काय आहे HLB स्केलची डायग्रॅम. तर त्यामध्ये काय काय दिलेलं आहे 0 3 6 9 12 15 आणि 18. काय काय दिलेलं आहे 0 3 6 9 12 15 आणि 18. त्यामध्ये दिलेलं आहे 0 to 3 अँटीफोमिंग एजंट्स 2 to 3. त्यानंतर W/O इमल्सिफाईंग एजंट 3 to 6. त्यानंतर वेटिंग अँड स्प्रेडिंग एजंट्स 7 to 9. त्यानंतर O/W इमल्सिफाईंग एजंट्स 8 to 16. त्यानंतर डिटर्जंट्स 13 to 15 अँड सोल्युबलायझिंग एजंट 15 to 18. त्यामध्ये फर्स्ट आहे अँटीफोमिंग एजंट, हायड्रोफिलिक
हायड्रोफोबिक ऑइल सोल्युबल, त्यानंतर आहे वॉटर डिस्पर्सिबल, त्यानंतर आहे हायड्रोफिलिक वॉटर सोल्युबल. ही काय आहे HLB स्केल, हायड्रोफिलिक लिफोफिलिक बॅलन्स. तर काय इमल्सिफाइंग एजंट्समध्ये हायड्रोफिलिक लिफोफिलिक बॅलन्स. तर HLB ग्रिफिन्स स्केल, तर त्यामध्ये फर्स्ट आहे इट इज ॲन ऑर्बिट्री स्केल. इट इज ॲन ऑर्बिट्री स्केल between 0 and 20 which expresses numerically the size and strength of the polar portion relative to the non-polar portion of the molecule. काय म्हटलेलं आहे, it is an arbitrary scale between 0 and 20 which expresses numerically the size and strength of the polar portion relative to the non-polar portion of the molecule. खाली काय दिलेलं आहे, although originally applied to non-toxic surfactants, its use has now been extended to ionic surfactants. HLB for ionic surfactants are much higher, up to 50, based on the ionization properties. काय म्हटले, although originally applied to non-toxic surfactants, its use has now been extended to ionic surfactants. HLB for ionic surfactants are much higher, up to 50, based on the ionization properties. कशावर based on the ionization properties. त्यानंतर हे आहे HLB स्केल. त्यानंतर बघणार आहे काय म्हटलेलं आहे, ग्रिफिन डिवाइज अ आर्बिटरी स्केल ऑफ व्हॅल्यूज टू सर्व ॲज ए मेजर ऑफ द हायड्रोफाइल लिफोफाइल बॅलन्स ऑफ सरफेस ॲक्टिव्ह एजंट. HLB is the ratio of oil soluble and water soluble portion of a molecule. HLB value is increased with increased हायड्रोफिलिक नेचर अँड डिक्रीज हायड्रोफोबिक नेचर ऑफ सर्फॅक्टंट. काय म्हटलेलं आहे, ग्रिफिन डिवाइज an arbitrary scale of values to serve as a measure of the hydrophile lipophile balance of surface active agent. HLB is the ratio of oil soluble and water soluble portion of a molecule. HLB value is increased with increased hydrophilic nature and decreased hydrophobic nature of surfactants. An ideal emulsifying agent should possess the following properties. तर इमल्सिफाइंग एजंट्समध्ये काय म्हटलेलं आहे, तर काय दाखवतात हे फॉलोइंग प्रॉपर्टीज. तर त्यामध्ये काय काय तर इट शुड बी नॉन टॉक्सिक अँड केमिकली स्टेबल. काय आहे, इट शुड बी नॉन टॉक्सिक अँड केमिकली स्टेबल. इट शुड कीप द ग्लोब्युल्स ऑफ डिस्पर्शन लिक्विड थ्रू आउट द डिस्पर्स मीडियम कॉन्स्टंटली. काय म्हटलेलं आहे, इट शुड बी नॉन टॉक्सिक. कशी असायला पाहिजे तर नॉन टॉक्सिक अँड केमिकली स्टेबल. आणि कशी असली पाहिजे तर केमिकली स्टेबल असली पाहिजे. इट शुड कीप द ग्लोब्युल्स ऑफ डिस्पर्शन लिक्विड थ्रू आउट द डिस्पर्स मीडियम कॉन्स्टंटली. काय म्हटलेलं आहे, इट शुड कीप द ग्लोब्युल्स ऑफ डिस्पर्शन लिक्विड थ्रू आउट द डिस्पर्स मीडियम कॉन्स्टंटली. इट शुड बी सुटेबल विथ अदर इन्ग्रेडियंट. कशी असली पाहिजे, इट शुड बी सुटेबल. कशी असली पाहिजे, सुटेबल विथ अदर इन्ग्रेडियंट. कशासोबत तर अदर इन्ग्रेडियंटसोबत. यूज्ड इन इमल्शन प्रिपरेशन. यूज्ड इन इमल्शन प्रिपरेशन. इमल्शन प्रिपरेशन प्रिपेअर करताना इट शुड बी सुटेबल. कशासोबत, अदर इन्ग्रेडियंटसोबत. हायड्रोकोलाइड इमल्सिफायर.
hydrocolloid emulsifier may be classified as vegetable derivatives. Example: acacia, tragacanth, agar, pectin, carrageenan, lecithin. Animal derivatives. Example: gelatin, lanolin, cholesterol. Semi-synthetic agents. Example: methyl cellulose, carboxymethyl cellulose. काय काय म्हटलेलं आहे तर एक्झाम्पल मिथिल सेल्युलोज आणि कार्बॉक्झिमिथिल सेल्युलोज. हायड्रोकोलॉइड इमल्सिफायर मे बी क्लासिफाईड ॲज व्हेजिटेबल डेरिव्हेटिव्ज. एक्झाम्पल ॲकाशिया, ट्रागाकांत, आगारपेक्टिन, कॅराजिनान, लिसिथिन. त्यानंतर ॲनिमल डेरिव्हेटिव्ज. एक्झाम्पल जिलॅटिन, लॅनोलिन, कोलेस्टेरॉल. सेमीसिंथेटिक एजंट्स. एक्झाम्पल मिथिल सेल्युलोज, कार्बॉक्झिमिथिल सेल्युलोज. एक्झाम्पल काय काय दिलेले आहेत तर मिथिल सेल्युलोज आणि कार्बॉक्झिमिथिल सेल्युलोज. त्यानंतर आहे लिसिथिन. तर हे सर्व काय काय आहे तर क्लासिफिकेशन ऑफ इमल्सिफाईंग एजंट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ इमल्सिफाईंग एजंट्समध्ये काय काय येतं तर ते आपण बघत आहोत. क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन. तर त्यामध्ये काय काय बघितलं आपण. क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन इन अकॉर्डन्स टू द टाईप ऑफ इमल्सिफाईंग एजंट यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ ॲन इमल्शन. इमल्शन कंटेनिंग नॅचरल गम. मग त्यामध्ये काय आहे एक्झाम्पल इमल्शन कंटेनिंग नॅचरल गममध्ये गम ॲकाशिया, ट्रॅगाकांथ. काय काय तर गम ॲकाशिया आणि ट्रॅगाकांथ. त्यानंतर इमल्शन कंटेनिंग गम सबस्टिट्यूट आहे इमल्शन कंटेनिंग गम सबस्टिट्यूट. त्याचं एक्झाम्पल काय आहे सेल्युलोज. इमल्शन कंटेनिंग गम सबस्टिट्यूटमध्ये एक्झाम्पल काय आहे तर सेल्युलोज. त्यानंतर इमल्शन कंटेनिंग सॅपोनिन्स. काय आहे इमल्शन कंटेनिंग सॅपोनिन. त्यानंतर इमल्शन कंटेनिंग सॅपोनिन्स नंतर आहे इमल्शन कंटेनिंग स्टार्च. काय आहे इमल्शन कंटेनिंग स्टार्च. त्यानंतर खाली आहे इमल्शन कंटेनिंग नॅचरल वॅक्सेस. काय आहे इमल्शन कंटेनिंग नॅचरल वॅक्सेस. एक्झाम्पल काय आहे वूल फॅट अँड बीसवॅक्स. एक्झाम्पल काय आहे वूल फॅट आणि बीजवॅक्स. इमल्शन कंटेनिंग सिंथेटिक वॅक्स. इमल्शन कंटेनिंग सिंथेटिक वॅक्स. एक्झाम्पल काय आहे इमल्सिफाईंग वॅक्स. एक्झाम्पल काय आहे इमल्सिफाईंग वॅक्स. त्यानंतर इमल्शन कंटेनिंग अदर इमल्सिफाईंग एजंट्स सच ॲज पेक्टिन. काय म्हटलेलं आहे इमल्शन्स कंटेनिंग अदर इमल्सिफाईंग एजंट्स सच ॲज पेक्टिन. हे झाले क्लासिफिकेशन ऑफ इमल्शन. त्यानंतर बघितले फॉर्म्युलेशन ऑफ इमल्शन. त्यानंतर आपण काय बघितलं HLB स्केल. HLB स्केल नंतर आपण बघणार आहोत नॅचरल इमल्सिफाईंग एजंट फ्रॉम व्हेजिटेबल सोर्सेस. त्यानंतर आहे नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम ॲनिमल सोर्सेस. सिंथेटिक पॉलिसॅकराइड सिंथेटिक इमल्सिफाईंग एजंट्स. त्यानंतर आहे इनऑर्गॅनिक इमल्सिफाईंग एजंट्स. त्यानंतर आहे अल्कोहोल्स. त्यानंतर आहे प्रिझर्वेशन ऑफ इमल्शन. तर त्यामध्ये आपण फर्स्ट बघणार नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम व्हेजिटेबल सोर्सेस. नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम व्हेजिटेबल सोर्सेस. An ideal emulsifying agent should possess the following properties. It should be non-toxic and chemically stable. It should keep the globules of dispersion
liquid throughout the dispersed medium constantly. It should be suitable with other ingredient used in emulsion preparation. काय म्हटलेलं आहे? An ideal emulsifying agent should possess the following properties. It should be non-toxic and chemically stable. It should keep the globules of dispersion liquid throughout the dispersed medium constantly. It should be suitable with other ingredients used in emulsion preparation. त्यानंतर आहे हायड्रोकोलाइड इमल्सिफायर मे बी क्लासिफाईड ॲज. काय म्हटलेलं आहे? हायड्रोकोलाइड इमल्सिफायर मे बी क्लासिफाईड ॲज. मग ते कशामध्ये क्लासिफाईड होतात? व्हेजिटेबल डेरिव्हेटिव्ज. मग त्याची सर्व एक्झाम्पल्स दिलेले आहे. मग त्या एक्झाम्पल्समध्ये काय काय आहे? ॲकाशिया, ट्रागाकांत, अगार, पेक्टिन, कॅराजिनान, लिसिथिन, ॲनिमल डेरिव्हेटिव्ज. एक्झाम्पल काय काय? मग जिलॅटिन आहे, लॅनोलिन आहे, कोलेस्टेरॉल आहे, सेमी सिंथेटिक एजंट्स आहे. एक्झाम्पल मिथिल सेल्युलोज, कार्बॉक्झी मिथिल सेल्युलोज. त्यानंतर लिसिथिन. मग लिसिथिन कशामध्ये येतं? तर नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम ॲनिमल सोर्सेस. कशामध्ये? तर नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम ॲनिमल सोर्सेस. मग नॅचरल इमल्सिफाईंग एजंट्स फ्रॉम ॲनिमल सोर्सेस त्यामध्ये येतं लिसिथिन, अ फॉस्फोलिपिड डिराइव्ड फ्रॉम एग यॉल्क. काय म्हटलेलं आहे? फॉस्फोलिपिड डिराइव्ड फ्रॉम एग यॉल्क प्रोड्युसेस O/W इमल्शन्स. काय म्हटलेलं आहे? प्रोड्युसेस O/W इमल्शन्स बिकॉज ऑफ इट्स स्ट्रॉंग हायड्रोफिलिक कॅरेक्टर. बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ इट्स स्ट्रॉंग हायड्रोफिलिक कॅरेक्टर. त्यानंतर आहे ॲनिमल डेरिव्हेटिव्ज आर मोर लाईकली टू कॉज ॲलर्जिक रिॲक्शन्स अँड आर सब्जेक्ट टू मायक्रोबियल ग्रोथ अँड रॅन्सिडिटी. काय म्हटलेलं आहे? ॲनिमल डेरिव्हेटिव्ज आर मोर लाईकली टू कॉज ॲलर्जिक रिॲक्शन्स अँड आर सब्जेक्ट टू मायक्रोबियल ग्रोथ अँड रॅन्सिडिटी. Their advantage is in their ability to support formation of W/O emulsion. काय म्हटलेलं आहे? लिसिथिन, अ फॉस्फोलिपिड डिराइव्ड फ्रॉम एग यॉल्क प्रोड्युसेस O/W emulsions because of its strong hydrophilic character. Animal derivatives are more likely to cause allergic reactions and are subject to microbial growth and rancidity. Their advantage is in their ability to support formation of W/O emulsions.